कसं तुम्ही काय आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर गाईज मी आत्ता करत आहे चहा. तर गाईज मी आता खेळायला गेलो क्रिकेट. तर गाईज क्रिकेट खेळून आलो आणि परत एक पाय दुखायला लागलं आहे. कसं काय मी थोडंच दुखलेलं नाही दुकान. तर गाईज फटाफट चहा पितो. तर गाईज त्यासाठी घेतो मी फुलपात्र. ओके फुलपात्र तर घेतलेलं आहे. फटाफट येतो चहा होतो. मी खारीसाठी शो डबा घेतला. तर गाईज याच्यात बघतोय तो काय खारीच नाही, परत उठायला लागेल मला. तर काय फटफट डबा घेतो. ह्या कोणत्या डब्यात खारी नाही. तर काय मला पाच करता आला. तर कायच खारी आहे फ्रीजमध्ये. तर गाईज मी आता करत आहे स्कूलचा होमवर्क. भाई लय स्कूलचा होमवर्क देतात. कधी सुट्ट्या आता आज क्रिसमसच्या सुट्ट्या जवळ आलेत आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या तर मज्जाच मज्जा. तर काहीच हे बघू शकता एवढं लय होमवर्क आहे. तर काहीच हे बघू शकता लय होमवर्क आहे. म्हणजे हे आणि अजून एक बुक आहे. तर काहीच एवढं कंप्लीट करतो फटाफट आणि मग तुम्हाला भेटतो. आणि एक सांगू माझा भाऊ बघू शकतो तुम्ही काय करतोय. तर काहीच माझा भाऊ बघू शकतो काय काढतोय बुकवर कोण काढतं बाय असं. तर काय शो आहे आयफोनचा कवर पण शो असला लय कडक कवर आहे. लय कडक बघू शकता तुम्ही. लय कडक फोन आहे. कवर आहे म्हणून पप्पन दुसरा आणला आणि ह्यो आता इथंच पडलेला आहे. तर काहीच बघू आता थोडासा अभ्यास आहे. ते अभ्यास करून तुम्हाला भेटतो. काहीच ते माझ्या भावाने ड्रॉइंग काढली आणि त्याचा फिनिशिंग लुक दाखवतो. तुम्हाला कसं लागते नक्की कमेंट करा. तर गाईज याला भीती कशी वाटत नाही स्कूलची मॅम खोळण करायचं. गाईज तुम्हाला ते मी इमेज दाखवतो. मग इमेज म्हणजे ती काढली ती हे दाखवतो स्केच. तर गाईज तुम्ही हे बघू शकता स्केच आहे ह्यो. तर गाईज कसा वाटला नक्की सांगा. तुम्हाला छोटे मोठे स्केच करायचं पण आता सोडून दिले. तर गाईज तुम्ही कमेंट करा. मग तुम्हाला मी एक चांगला स्केच काढून दाखवतो. मला लय प्रकारचे स्केच आहेत. फक्त माणसाचं नाही आहेत म्हणजे दुसरा कोणाच तरी असा. मला एक अजून दाखवतो. तर गाईज माझ्या भावाने काय केलेलं आहे जिथे बी काढलेलं आहे. तर गाईज हे बघू शकतो तुम्ही. गाईज आता फटाफट मी अभ्यास करतो आणि लगेच मला भेटतो. तर गाईज मी आता अभ्यास करत होतो ना. तर गाईज मला लय बोर होत होतं म्हणून तुम्ही गाईज बघू शकता. पहिले हे त्याच्या आधी एक दाखवतो. तर गाईज हे बघू शकता माझ्या भावाने काढलेले हे जाऊ द्या. तर गाईज आणि थोडंसं हे डेकोरेशन केलं. आणि गाईज मी टाइमपासमध्ये हे काढलेलं तो तुम्हाला दाखवतो. 1 2 and 3. प्लीज हसू नका. त्याला जरा चांगली कमेंट पाठवा. हसवायची नका पाठवा एवढंच. तर गाईज 1 2. तर गाईज मला तरी हसायला येते. तर गाईज आता दाखवतोच. तर गाईज 1 2 3. तर गाईज हे बघू शकता एक छोटीशी ड्रॉइंग काढलेली बसल्या बसल्या. तर गाईज आता मी थोडे लेट टाइमपास झाला. तर गाईज मी अभ्यास करून तुम्हाला भेटतो. आणि गाईज कशी वाटली तुम्हाला ड्रॉइंग ते नक्की सांगा. तर गाईज याच्यामधली ही गाही कोणची चांगली वाटली ते बी नक्की कमेंट करा. तर गाईज मी फटाफट होमवर्क करतो आणि तुम्हाला लगेच भेटतो. तर गाईज मी आता शाळेत गेलो आणि शाळेवरून आलेला आहे आणि मी आत्ता खातोय पनीरची भाजी आणि चपाती आणि फुलवर. आपल्या झाडाची कैरी बी लवकरच कापणार आहे. आज कापणार आहे. तर गाईज तुम्हाला आठवत असेल मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं कैरी तोडलेली. मागच्या सांगितलं काय माहीत पण तोडलेली ती. तर गाईज ती आज आपण खाणार आहे. तर गाईज फटाफट मी जेवतो आणि तुम्हाला लगेच भेटतो. त्याच्या आधी लवकर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. गाईज फायनली मी आत्ता कैरी खाणार आहे म्हणजे खाणार आहे आत्ता. तर गाईज पहिली कैरी ही आपल्या झाडाची. तर गाईज मी खाऊन बघतो किती आंबट आहे. तर गाईज लय आंबट आहे. मग एवढी बी नाही मला असं आंबट लागते. मस्तपैकी मसाला टाकलेला आहे याच्यावर बघू शकता. भारी आंबट बी आहे. तर गाईज आता मी क्लासवरून आलोय आणि क्लासवरून आलो नाश्ता बिष्टा केला. आणि तर गाईज हे बघू शकता मी आता वाटाणा सोलायला लावलं होतं मला. तर गाईज एवढी शेकच वाटाणा सोडलेत मी. तर गाईज बाकीचे मम्मी सोडलं आधी तर खाऊनच टाकले होते. मी वरती चाललोय. गाईज मी थोड्या जरा वरती खेळायला जातो. जरा रात्रीचं नाईट क्रिकेट खेळणार आहे आज आम्ही. म्हणजे आपलं गल्ली नाही म्हणतात का तसंच खेळण्याचं. गाईज मी देतो खेळून. तर गाईज तर तुम्ही लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तर गाईज मी आलो 2 मिनिटात. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ब्लॉग चांगला वाटला तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करू नका. बाय.